भात. संस्कृतमध्ये अन्न म्हणजे भात. जगातली 2/3 लोकसंख्या भात खाते. भारत देशामध्ये प्रत्येक आयुष्यातल्या घटनेला तांदूळ साक्षीदार असतो. जे लग्नामध्ये डोक्यावर तांदूळ टाकले, अक्षता टाकल्या, उष्टावण तांदूळाचं केलं, पेजेचं केलं. भाकरी जेवताना भात आणि भाकरी तांदूळाची होती. पिंडदान पण तांदूळाचं होतं. हा जो भात अविभाज्य घटक आहे, हा जास्त पावसाच्या प्रदेशात चांगल्या पद्धतीने होतो आणि जिथे थंडी आहे तिथे सुगंधी भात होतो. काही डोंगराळ प्रदेशामध्ये बऱ्यापैकी गारवा असतो, तिथे सुगंधित भात तयार होतो. भारतामध्ये आत्तापर्यंत जे काय भाताच्या जाती आहेत त्या 7 प्रकाराने वापरल्या जातात. एक म्हणजे भाकरी करायला, दुसरा पुलाव करायला, बारीक भात, बारीक आणि लांब, लांब आणि जाड, जाड, सुगंधित, काळा, तांबडा, निळा असे वेगळे रंग त्याच्यामध्ये असलेले अन्न घटक वेगळे वेगळे. हा भात 60 दिवसापासून 180 दिवसापर्यंत भाताच्या जाती आहेत. म्हणजे शेतात पाणी किती साठतं त्याच्यानुसार भाताच्या जाती वेगळ्या वेगळ्या आहेत. या भाताच्या जाती साधारणपणे पावसाळ्यामध्ये जास्त लावतात, कारण भात पाणी साठलेल्या जागी स्वतःचा विकास करू शकतो. बाकीचं कुठलंही धान्य, कुठलंही पीक साठलेल्या पाण्यात वाढत नाही, जे माणूस नेहमी वापरतो. या भातात लावण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये यावर्षी जरा गडबड झाली की पाऊस फार लवकर आला आणि एवढा पाऊस आला की जमिनीचा वाफसा, म्हणजे आपण बी पेरताना मातीमध्ये थोडी उष्णता आवश्यक असते, त्याला वाफसा म्हणतात. हवा आणि तापमान आणि ओलावा या तिघांचं एक संतुलित वातावरण असतं, त्याला वाफसा म्हणतात. तो गेला. तसे ज्या लोकांनी बी पेरलं तर ते वाहून गेलं. काही लोकांचं खूप पाणी साठलं म्हणून कुजून गेलं. आत्ता कोकणामध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची समस्या आहे की भाताचं रोप कसं करायचं. तर जुन्या पद्धतीमध्ये भाताची अशी आपत्कालीन परिस्थिती आली तर भाताला मोड काढून भात पेरायची पद्धत आहे, त्याला म्हणतात रऊ पेरा. हा रऊ पेराचे आता आधुनिक श्रेणीनुसार 2 प्रकार सुरू झाले. एक भाताला मोड काढायचा, शेत चिखल करायचा आणि शेतामध्ये चिखल झाल्यानंतर ते एका ड्रममध्ये टाकायचं आणि तो ड्रम ओढत जायचा, म्हणजे ठराविक अंतर त्याचं आतलं मोड आलेलं बी पडत राहतं. आणि त्या शेतामध्ये तण येऊ नये म्हणून रासायनिक तणनाशक टाकायचं की भात सोडून बाकी सगळं मरून जातं आणि 45 दिवस तिथे कुठलंच तण येत नाही, तोपर्यंत भात वाढलेला असतो. ही पद्धत चीनमध्ये आता मोठ्या प्रमाणात वापरली जाते. भारतामध्ये ड्रम स्टेअर पद्धतीने ही लागवड केली जाते. त्याला तणनाशक हे आवश्यक असतं. भाताच्या शेतीमध्ये नांगरणं म्हणजे तणांचं नियंत्रण करणं, चिखलणी करणं तणांचं नियंत्रण करणं आणि तयार झालेली रोपं तिथे पुनर्लागवड करणं म्हणजे लावणी करणं. तर ही रोपं आपण तयार करण्यासाठी यावेळी जी समस्या आहे त्याला आम्हाला उत्तर असं पूर्वजांचं सापडलं की त्याच्यामध्ये मोड काढून भाताचं बी पेरायचं आणि दुसरं एक जिथे ऊन डायरेक्ट येत नाही अशा ठिकाणी एक प्लॅस्टिकचा ट्रे करायचा, 3 फूट रुंद बाय 10 फूट लांब, विटा लावून प्लॅस्टिक घालायचं आणि त्याच्यामध्ये मोड आलेलं भाताचं बी त्याच्यामध्ये एकावर एक 2 मावतील एवढंच पसरायचं आणि त्याच्यात पाणी भरायचं, अजून एक दाणा एवढं, म्हणजे 3 दाणे राहील एवढं पाणी ठेवायचं आणि ते 3-4 दिवसांनी दाबत राहायचं, म्हणजे ते घट्ट होतं. मग त्याला मोड येतात आणि 14व्या दिवशी रोप लावायला तयार होतं. याच्यामध्ये एकच समस्या असते की बी जास्त लागतं, कारण मुळे एकात एक गेलेले असतात. त्याची मॅच तयार होते चटईसारखं, मग ते चटई घेऊन द्यायची आणि शेतामध्ये त्याचे पुंजके काढायचे आणि लावायचं. भाताला बीज संस्कार करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण भाताला नंतर करपा आला तर आपल्याला नियंत्रण करणं भयंकर अवघड जातं. कारण ह्युमिडिटी वाढल्यानंतर आर्द्रता हवेची जेव्हा वाढते तेव्हा रोग वाढतात. हे रोग वाढण्यात होऊ नये म्हणून भाताला बीज संस्कार करायला आवश्यक असतो. जे आपण मोड काढून भाताचं बी तयार करतो तेव्हा कडकडीत पाण्यामध्ये जे आपण बी भिजवतो तेव्हा ते हलकं बी वरतीच येतं, ते बाजूला काढून टाकायचं आणि कडकडीत पाण्यामुळे
त्या भाताच्या बीच्या अंगावरती असलेले बुरशीचे जीवाणू, त्याला स्पोर्स म्हणतात, ते नष्ट होतात. त्यानंतर त्याला करपा लागत नाही किंवा मग आपल्याला बीज प्रक्रिया करायला लागते मिठाच्या पाण्याच्या आधी. तर ही बीज प्रक्रिया करून साधारण 14व्या ते 25व्या दिवशी भाताची पुनर्लावणी केली जाते. त्या पुनर्लावणीमध्ये पारंपरिक पद्धतीत कशीही लावतात, आधुनिक पद्धतीमध्ये एका ओळीत लावतात. त्याला आपण आता जपानी भात शेती म्हणतो, पद्धती म्हणतो. ठराविक अंतरामध्ये ठराविक रोपांची संख्या ठेवलं की भाताच्या सगळ्या लोंब्या सारख्या येतात, जास्त फुटवा येतो आणि उत्पादनात जास्त वाढ होते आणि वारा निघून गेला 2 ओळीमधनं, त्याचे भात लोळण्याची प्रक्रिया खूप कमी होते. तर भाताची लावणी करत असताना आपलं शेत जर मोठं असेल तर मध्ये 3-4 फुटाची जागा रिकामी ठेवायची. जे वारा त्यातनं निघून जातो आणि बाकीची रोपं पडत नाहीत. शक्यतो स्थानिक भात आपल्याकडचं बी असेल ते वापरावं. कारण त्या बीमध्ये त्या आईने त्याला शिकवलेलं असतं की आपला विकास इथे कसा होऊ शकेल आणि मग ते आपण लावून आपल्या भाताची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवू शकतो. शक्यतो आपल्या शेतामध्ये 3-4 वेगळ्या कालावधीमध्ये कापायला येणारे भात लावावेत. कारण गेले काही वर्ष भात कापताना पाऊस येतोय. त्याचे एखादा कापलेला भात जाईल, पण बाकीची भातं शिल्लक राहतील. तसे पुढे मागे येणारे भाताच्या जाती लावल्या तर लावतानाही सोपं जातं आणि कापतानाही सोपं जातं. त्याची ही काळजी घ्या. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भात लावल्यानंतर प्रत्यक्ष काय करायचं आहे त्याची माहिती घेऊ. आत्तापर्यंत जी माहिती घेतली ती लावणीपर्यंतची माहिती आपण घेतली. लावणीला रोपं तयार करायची माहिती घेतली. लावणीची माहिती आपण नंतर पुढच्या कधीतरी भागात बघू. तर हे केलं तर आत्ताच्या आपत्कालीन परिस्थितीत 14व्या दिवसात आपल्याला रोप करणं सहज शक्य आहे. हे आपण जरूर करूया आणि आपला अन्नाचा पुरवठा, अन्नाची शाश्वतता हे पूर्ण करूया. धन्यवाद.